नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात अजूनही खितपत पडलाय. आज जी खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यामध्येही मोठा गोंधळ उडाला. राज्य सरकारचा असमन्वय प्रामुख्यानं त्यातून पुढे आला. स्थगिती कायम आहे. 4 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारला हे सांगायचं आहे की ही जी सुनावणी सुरू आहे ती सध्याच्याच खंडपीठाकडे सुरू ठेवायची की घटनापीठाची मागणी करायची. राज्य सरकारनं आज खरंच कमी तयारीनिशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ती अंगलट येते का याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. कारण आरोप प्रत्यारोप तसे सुरू झालेले आहेत. त्यावरच आज आपल्याला ही चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. याशिवाय आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे आहेत. तसंच आपल्यासोबत ब्राह्मण अस्मिता मंचचे अध्यक्ष दिलीप अलोनी आहेत. 2014ला खुल्या वर्गाकडनं मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका त्यांची होती. तसंच आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत. 2014ला जी ओबीसी समाजाच्या वतीनं विरोधी याचिका आली होती ती याचिका त्यांची होती, ते सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सुद्धा लवकरच सहभागी होणार आहेत. मी चर्चेत जे सहभागी झालेले आहेत विनोद पाटील याचिकाकर्ते यांच्याकडे आधी जाणीवपूर्वक जातोय. कारण ते बाजू मांडताना दिसत आहेत, राज्य सरकार त्यांच्या मागे आहे असं दिसत आहे. विनोद पाटील, आज जी खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली, एक तर मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण यांनी कालच सांगितलं की घटनापीठाकडेच आम्हाला सुनावणी हवी आहे, खंडपीठाकडे आम्ही जाणार नाही किंवा आमची बाजू मांडणार नाही. त्यामुळे सुद्धा गोंधळ उडाला आणि आज सुनावणी सुरू झाली. त्यानंतर तहकूब झाली, पुन्हा सुनावणी झाली आणि 4 आठवड्याचा अवधी हा देण्यात आलेला आहे. स्थगिती कायम आहे. नेमकं आज सुप्रीम कोर्टात काय झालं? माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आज ज्यावेळेस सकाळी सुनावणी सुरू झाली, खरं तर काल अशोक चव्हाण साहेबांनी जाहीर केलं की आम्ही ह्या न्यायालयासमोर सुनावणी घेणार नाही. आम्ही सातत्याने त्यांना सांगत होतो की 16 तारखेच्या दिवशी लिस्ट पब्लिश झाली, एक यादी तयार झाली आणि त्याच्यामध्ये 27 तारीख मॅटर क्रमांक 2 एवढं स्पष्ट लिहिलेलं होतं. असं असताना राज्य सरकारने त्याच वेळेस अर्ज केला असता तर 10 दिवस वाट बघायची गरज नव्हती. 5 न्यायाधीशांकडेच हे प्रकरण जायला हवं होतं. असं न करता राज्य सरकारने काल पॉलिटिकल स्टेटमेंट केलं आणि आज याच्या पलीकडे घडलं. न्यायालयामध्ये ऑनलाईन आम्ही हजर होतो. ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली, विरोधकांचे वकील शंकर नारायण यांनी न्यायालयाला सांगितलं की यांनी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण त्यांच्या समोरच ऐकावं अशी मागणी केलेली आहे आणि मागणी करत असताना यांना आपल्यासमोर मॅटर चालवायचं नाही. मग त्यावर न्यायालयाने विचारलं की राज्य सरकार कुठं आहे. मग त्याच्यामध्ये कपिल सिब्बल साहेबांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. तर न्यायालयाने सांगितलं आम्ही इंटरव्ह्यू ॲप्लिकेशनवाल्यांना आज बोलण्याची संधी देत नाहीये. जे कोणी रिस्पॉन्डेंट असतील आम्ही त्यांच्यावर बोलू, म्हणजे राज्य सरकार आणि विनोद पाटील. मग माझ्या वतीने आमचे वकील ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाला सांगितलं की माननीय न्यायालय, हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे आपण वर्ग केलेलं आहे आणि आम्ही विनंती अर्ज केलेली आहे, मेन्शन केलेले आहे आणि लेखी सुद्धा दिलेले आहे, प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे ऐकावं. यावर न्यायालयाने सांगितलं राज्य सरकारचं म्हणणं काय. ज्यावेळेस न्यायालयाने सांगितलं राज्य सरकारचं म्हणणं काय, त्यावेळेस राज्य सरकारचे वकील उपस्थित नव्हते. याच्या पलीकडे जाऊन जर स्पष्ट बोलायचं ठरलं जाधव साहेब, तर त्या सगळ्या विंडोमध्ये चार्टमध्ये एक वकील महोदय राज्य सरकारचे राहुल चिटणीस साहेब दिसत होते, परंतु राहुल चिटणीस साहेब एक शब्दही त्या ठिकाणी बोलायला तयार नव्हते. मग त्यावेळेस माझ्या वकिलाने, म्हणजे समाजाच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली की राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय आपण या प्रकरणात निर्णय घेऊ नका. न्यायालयाने एक भाष्य केलेलं आहे की मी याचिका ही डिसमिस करतोय, हा अर्ज मी डिसमिस करतोय. त्यावर आम्ही विनंती केली की राज्य सरकारचं पण म्हणणं ऐका आणि नंतर आपण निर्णय घ्या. मग थोड्या वेळाने 2:30च्या सुमारास राज्य सरकारचे वकील रोदगी साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी न्यायालयाला सांगितलं की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलेलं आहे, आम्हाला त्यांच्यासमोर सुनावणी घ्यायची. यावर न्यायालयाने असं सांगितलं, मग ह्या अर्जावर निर्णय कधी घ्यायचा. मग यांनी सांगितलं आम्हाला वेळ पाहिजे, 4 आठवड्याचा वेळ द्या. त्यावर न्यायालयाने 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. न्यायालयाने स्वतःहून वेळ दिलेला नाही. या सगळ्या मागचा सारांश सांगायचा उद्देश एकच, 16 तारखेला मॅटर लागलं,
त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अर्ज केला असता तर हे 10 दिवस मराठा विद्यार्थ्यांना जी आशा लागून राहिली होती ती राहिली नसती. आम्ही आमची मानसिकता केली असती की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी घ्यायची आहे. तर आज फिरून पुन्हा आम्ही त्याच ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत, त्या स्टँडवर येऊन थांबलेलो आहोत. गाडी फिरून तिथंच आली. राज्य सरकारने पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा सरकारी वकिलांना तात्काळ सूचना करणं अपेक्षित होतं. हा ए प्लान, हा बी प्लान, हा सी प्लान, हा डी प्लान, परंतु तसं घडलेलं नाही. एवढी मोठी सुनावणी आहे, किमान राज्यातल्या 1 डझन मंत्र्यांनी वकिलांचा पाठपुरावा केला पाहिजे होता सकाळपासून. मॅटर लागलं का, सुरू झालं का कोर्ट, तसं झाल्याने सरकारी वकील त्या ठिकाणी हजर नव्हते. आणि हे सगळं झाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांसमोर आज ऍडमिशनचा प्रश्न आहे, मराठा विद्यार्थ्यांसमोर आज जॉईनिंगचा प्रश्न आहे. आता विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? विनोद पाटील, तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की जर का ही सुनावणी आजची मधल्या काळात तहकूब झाली नसती आणि जर का खंडपीठानं याचिका फेटाळली असती तर त्याचा परिणाम काय झाला असता? त्याचा परिणाम फार गंभीर झाला असता. मग त्याच्यानंतर ह्या न्यायालयाकडे जाण्याचा अधिकार संपला असता. मग ऑन गोईंग कोर्समध्ये ज्यावेळेस न्यायालयाला वाटलं असतं 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करायचं, त्यावेळेस ते गठीत झालं असतं. आज जो स्कोप उरलेला आहे, जसं 2014चं आरक्षण देताना 5 न्यायमूर्तींकडे वर्ग झाला नव्हतं, त्यामुळे ते आरक्षण संपुष्टात आलं. 2020 मध्ये आरक्षणावर स्थगिती आहे, परंतु 5 न्यायमूर्तींकडे जाण्याची मुभा आहे, त्यामुळे मराठा समाजाला स्कोप आहे. आज जर ही याचिका डिसमिस झाली असती, अर्ज डिसमिस झाला असता, तर परत ह्या न्यायालयाकडे कुठल्याही प्रकारचा क्लॅरिफिकेशनचा अर्ज करता नसता आला, परत स्टे व्हॅकेशनचा अर्ज नसता करता आला, कुठलाही अर्ज करता आला नसता. मग वाट बघावं लागली असते की नॅचरल कोर्समध्ये ऑनलाईन घटनापीठाचा नंबर कधी लागेल आणि कधी सुनावणी सुरू होईल. तर फार मोठं नुकसान आज होता मराठा समाजाचं टळलेलं आहे. ठीक आहे, आपल्यासोबत विनायक मेटे सुद्धा आहेत. विनायक मेटे, आरोप प्रत्यारोप राजकारण थोडंसं बाजूला ठेवून आपण चर्चा करूया. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की राज्य सरकार समन्वय साधत नाहीये, राज्य सरकार कमी पडतंय, राज्य सरकारनेच हे केलं पाहिजे, राज्य सरकार तसं करत नाहीये, राज्य सरकार हे करत नाहीये, राज्य सरकार ते करत नाहीये. आणि जेव्हा आज ही सुनावणी ऑनलाईन सुनावणी झाली तेव्हा विनोद पाटील सजग नसते तर मग राज्य सरकारही नाही आणि तुम्ही नेते इतर वेळेस जे गावभर फिरता तेही तिकडे नाही. मग ही काळजी कोणी घ्यायची आहे? आम्ही एक तर गावभर फिरतो, पण कामासाठी अशीच फिरतो, समाजाच्या प्रश्नासाठी फिरतो, समाजाच्या ह्यामध्ये जाणून घेण्यासाठी अडीअडचणी फिरतो आणि या आरक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी फिरतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की आमच्याकडून सुद्धा शिवसंग्रामचे वकील होते. आता ही अंतरिम स्थगितीचा आज विषय होता. आता जेव्हा सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती 9 सप्टेंबरला दिली, तेव्हा 11 तारखेला जेव्हा मीटिंग घेतली माननीय मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण साहेबांनी, तेव्हाच आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, त्याचं रेकॉर्ड आहे की आपण आता मागच्या काळ आता काय झालं हे जाऊ द्या, राजकारणामध्ये आपण पडू नये, म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपल्या हातामध्ये काय आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे जाणं, घटनापीठ स्थापन करून घेणं, त्यांच्याकडे अर्ज करणं आणि घटनापीठ स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे अंतरिम स्थगिती उठवावी म्हणून अर्ज करणं, हे लिगली भाग आहेत. हे एवढं तर सगळ्याला कळतं. असं असताना सुद्धा शासनानं घटनापीठ स्थापन करावं म्हणून अजिबात अर्ज केला नाही. तो अर्ज कधी केला? या मागच्या 2 दिवसापूर्वी. जेव्हा 7 तारखेला जेव्हा कोर्टामध्ये विषय आला तेव्हा माननीय मुख्य न्यायमूर्तीनं सांगितलं शासनाला, त्यांच्या वकिलाला की आपण घटनापीठ स्थापन करण्याचा किमान अर्ज तरी करा, आपण का तोही करणार नाही. त्यानंतर 7 तारखेला त्यांनी अर्ज केला. हा अर्ज माझ्याकडं आहे, आपण बघू शकता. 7 पण या अर्ज लेटर ऑफ अर्जन्सी आहे, याच्यामध्ये घटनापीठ स्थापन करावं असं अजिबात उल्लेख नाही. अंतरिम स्थगिती उठवण्याच्या करता हेअरिंग लवकरात लवकर घ्यावी आणि अप्रोप्रिएट बेंच म्हणजे योग्य त्या बेंचनं हे कडं सोपवावं एवढं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. हे सुद्धा कधी म्हटलंय की फार उशिरा म्हटलं. तोपर्यंत काही याचिका
सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आणि ते सर्वोच्च न्यायालयाचे ती याचिका या खंडपीठाकडे गेल्यामुळं मग सरकारचा सुद्धा अर्ज यांच्याकडेच आला गेला. हे थांबवू शकलो असतो जर सगळे याचिकाकर्त्यांना एकत्र करा आम्ही सांगत होतो. ते केलं नाही. सरकारने स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही. घटनापीठ स्थापन करावं म्हणून अर्ज केला नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी केल्या नाही. आम्ही राजकीय प्रेरित होऊन आरोप करत नाहीत, पण दुर्दैवानं सरकार मात्र फक्त राजकारण प्रेरितच फक्त उत्तर देते आणि आरोप करतंय. आम्ही मात्र करत नाही. आम्ही फक्त फॅक्च्युअल पोझिशन काय, वस्तुस्थिती काय ते समोर आणायचा प्रयत्न करतोय, पण तो सुद्धा त्यांना जमत नाहीये. म्हणून काही लोकांना पुढं करून आमच्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत. हा तुम्हाला बघा आता आजची परिस्थिती. सकाळी काल रात्री अशोक चव्हाण साहेबांनी वेगळं स्टेटमेंट केलं, आज सकाळी वेगळं केलं. आज सुनावणीमध्ये त्यांचा वकीलच नाही. आणि मग असे आता विनोद म्हणाला तसं चिटणीस साहेब आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्य वकील आहेत ना तिथं, मग ते हजर असून सुद्धा जर गप्प आहेत. रोदगे साहेब तिथं पोहोचत नाहीत. किती वाजता हिअरिंग आहे हे त्यांना माहिती नाही. आता हे काय आम्ही आरोप करतो का? ही वस्तुस्थिती समोर आहे ना. मग असला सावळा गोंधळ जर सरकार करत असेल तर आणि त्याचे परिणाम असे भोगावे लागत असतील तर याला जबाबदार सरकार आणि अशोकराव चव्हाण नाही तर कोण आहे मग? ठीक आहे, ठीक आहे. अशोकराव डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्ते आहेत. डॉक्टर हेमलता पाटील सातत्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हापासून सुप्रीम कोर्टात गेलाय तेव्हापासनं अशोक चव्हाणांवरती अशा पद्धतीनं शंका उपस्थित केली जाते. राज्य सरकार गंभीर नाहीये. अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेत नाही. हे विनोद पाटील असू दे, राजेंद्र कोंढरे असू दे किंवा शिवसंग्रामचे विनायक मेटे असू देत, सगळेजण ही शंका उपस्थित करतायत, आक्षेप घेतायत. आणि मग जे व्हायचं तेच सुप्रीम कोर्टात होतं. प्रत्येक वेळेस हे बघण्यात आलेलं आहे. आजचा जो गोंधळ आहे तो केवळ आणि केवळ राज्य सरकार गंभीर नाही, समन्वयाचा अभाव आहे, त्याचा परिणाम आहे. डॉक्टर हेमलता पाटील. विनोद पाटलांचा लढा मी अगदी जवळून बघितलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या भावनांशी मी सहमत आहे. यामध्ये आता कुठलंही राजकीय स्टेटमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. परंतु अशोक चव्हाण या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत नाहीत हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्या विषयावर मी नंतर बोलेन, पण मला थोडक्यात वस्तुस्थिती सांगू द्यात की 9 सप्टेंबरला कोर्टाने अंतरिम आदेश दिला. 20 सप्टेंबरला आपण पुनर्विचार याचिका आपण दाखल केली. 20 सप्टेंबर नंतर परत आपण 7 ऑक्टोबरला मुख्य न्यायाधीशांना पत्र ठेवून घटनापीठाकडे जाण्याचं घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात आपण त्यांना विनंती केली. त्यानंतर 10 ऑक्टोबरला त्यांचा मेल आला की आम्ही घटनापीठ स्थापन करणार आहोत म्हणून. विनायक मेटे ऐकून घ्या ना. अहो त्या सरकारकडनं सांगतायत, सरकारकडनं माहिती घेऊन सांगतायत. त्यांच्याकडे आज ऑफिशियल माहिती सरकारी आलेली आहे. हा हेमलता पाटील बोला. प्लीज मला माझं पूर्ण करू दे. ऐका ना, विनायक मेटे त्यांना बोलणं तर पूर्ण करू द्या. 2 मिनिटं ऐका. त्यांचं तर ऐका. विनायक मेटे त्यांचं ऐका ना. ताई तुम्ही बोला, मी ताईला अडवत तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्हाला माहिती दिली नसेल. मी अडवत काँग्रेसच्या प्रवक्ते आहेत, महाविकास आघाडीच्या प्रवक्ते आहेत, त्यांना सरकारने माहिती दिली असेल. ऐकून घ्या. मी सरकारचं पत्र आहे. ऐका ना. अहो ते मेल आल्या सांगतायत. सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला मेल आला 10 ऑक्टोबरला, त्याविषयी सांगतायत. 10 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने मी 7 तारखेचं म्हणतोय आणि 10च घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवतोय असं सांगितलं. त्यानंतर सुद्धा आपण 2 वेळा सुप्रीम कोर्टाकडे अप्रोच झालो आणि त्यानंतर मला माहित नाही हे काय घडलं आणि 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण कशा पद्धतीने सोपवलं गेलं. त्यानंतर आपण न्यायालयाला अवगत केलं. हे सगळा घटनाक्रम घडलेला आहे. तर त्याच्यामध्ये डॉक्टर हेमलता पाटील काल अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया काय होती की ज्या न्यायमूर्तींनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, निर्णय दिलेला आहे आधी, त्याच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जर का सुनावणी होत असेल तर आम्ही बहिष्कार घालतो. ही कालची प्रतिक्रिया आहे. ती राज्य सरकारची अधिकृत भूमिका अशोक चव्हाणांनी जाहीर केली होती. याचा अर्थ आजच्या सुनावणीवरती राज्य सरकार बहिष्कार घालणारच होतं. हे तर माननीय सुप्रीम कोर्टाचं मोठेपण की त्यांनी मध्ये काही काळ सुनावणी तहकूब करून एक संधी पुन्हा उपलब्ध करून दिली राज्य सरकारला की या दिवसभरात आम्ही पुन्हा सुनावणी घेतो. नाही, आपली तीच मागणी होती की ज्या खंडपीठाने आपल्याला स्थगिती दिली त्या खंडपीठाकडे परत जाण्यामध्ये काही अर्थ नव्हता.
घटनापीठाची आपली मागणी होती आणि ती मागणी आता परत आपल्याला घटनापीठाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मोकळा आहे. आपल्याला परत घटनापीठाकडे जाऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि आपण आपलं ते समर्थपणे ते म्हणणं मांडू आणि आपण त्या संदर्भामध्ये जी काही योग्य कारवाई ते राज्य सरकार करेल. आजचा हा सगळा घटनाक्रम बघितला, आजचा हा सगळा दिवस बघितला तर खरंच वेदनादायी आहे सगळंच काही. परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की थोडासा विश्वास आपण राज्य सरकारवरती दाखवा. आपण सगळेच एका मोटोने आपण एक सगळे लढत आहोत. सगळ्यांची भूमिका एक आहे आणि त्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपण पुढे जाऊया. ठीक आहे, थोडासा ठीक वेळ आहे. तुम्ही मृणाल राज्य ढोले पाटील आहेत सरकारला माझ्यासोबत. द्या. मी आवर्जून त्यांच्याकडे जातोय. ओबीसी समन्वयक आहेत. मृणाल ढोले पाटील, माननीय सुप्रीम कोर्टानं आज 4 आठवड्यांचा जो अवधी दिलेला आहे त्यात नेमकं राज्य सरकारला काय म्हटलंय? आशिषजी, सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण स्पष्ट भूमिका ही लोकांसमोर मांडली की सरकारला याच्यामध्ये इंटरेस्ट दिसत नव्हता आणि एकंदर हे थोडंसं दुर्दैवी मला असं वाटतं की सरकार ज्या पद्धतीने वागतंय हे थोडंसं बेजबाबदारीचं आहे असं एकंदर दिसतंय आता तरी. पण याच्यामध्ये आपण जो म्हटलात की सुप्रीम कोर्टाने जो वेळ दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने वेळ दिलेला नाही. 9 सप्टेंबरला ज्यावेळेस स्थगिती आली त्याच्यानंतर आतापर्यंत सरकारकडे वेळ होता. सरकारने आज रोहतगी साहेबांनी सुप्रीम कोर्टाला वेळ मागितलेला आहे 4 आठवड्यांचा. सुप्रीम कोर्टाने तो दिलेला नाही, ठीक आहे, त्यांनी तो ग्रांट केला, पण मुळात ही मागणी रोहतगी साहेबांची होती की आम्हाला अभ्यास करून मांडणी करायला 4 आठवडे तरी किमान लागतील. एक तर सकाळी ते उपस्थित नव्हते. त्याच्यानंतर जसं आपण सांगितलं की सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे थोडंसं मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते तरी त्यांचं नंतर ऐकून घेतलं. याच्यानंतर 9 सप्टेंबर पासून आज तागत अशोक चव्हाण साहेब असतील, बाकी सगळ्या संघटना असतील, यांच्याबरोबर वारंवार सरकारच्या मीटिंग झालेल्या आहेत. त्याची फलश्रुती जर अशी असेल की बाबा आम्ही बहिष्कार टाकतो, हे पॉलिटिकल स्टेटमेंट झालं. हे थोडंसं जबाबदारीने स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. असं वागून चालणार नाही. हे काही सभागृह नाहीये, ते सुप्रीम कोर्ट आहे, तिथं इतकं बेजबाबदारीपणे वागणं चालणार नाही. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आता हजारो मुलांचे ऍडमिशन पेंडिंग आहेत, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या पेंडिंग आहेत. सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये होईल ते होईल, पण आता या मुलांना कसा दिलासा देता येईल हे ऍडमिशन ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. या मुद्द्यावर सुद्धा मी नंतर येणार आहे. मृणाल ढोले पाटील, थँक्स. मी राजेंद्र कोंडरे यांच्याकडे जातोय. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जरी असले तरी आरक्षण विषयक प्रश्नावरती गेल्या 2 दशकापासून ते काम करतायत, त्यामुळे त्यांना हा जो पाठपुरावा आहे तो चांगला माहिती आहे. राजेंद्र कोंडरे, आजची जी राज्य सरकारची भूमिका आहे की एकतर आम्ही बहिष्कारच घालतो, कारण ज्यांनी निर्णय दिला, ज्यांनी स्थगिती दिली त्यांच्याच खंडपीठासमोर का जायचं. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ वकील जरी असतील मुकुल रोहतगी तरी ते सुनावणीला हजर राहत नाही आणि नंतर हजर राहून ते न्यायालयाला म्हणजे सुप्रीम कोर्टाला विनंती करतात की 4 आठवड्याचा अवधी द्या. हे सगळं काय सांगतंय? हे सगळं हे सांगतंय की राज्य सरकार केवळ गंभीरच नाही तर राज्य सरकारचं अपयश सुद्धा समोर आलेलं आहे आणि ते वारंवार येत आहे या प्रश्नात. याच्यात थोडा मिसकम्युनिकेशनचा भाग जरी असला तरी एक गोष्ट महत्वाची राज्य सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्टे व्हेकट करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्यातल्या 11वीच्या जवळपास 35,000 मुलांच्या एसीबीसी प्रवर्गाच्या ऍडमिशन आता ब्लॉक झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या ह्याच्यातल्या ऍडमिशन पण ब्लॉक झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजची सुनावणी होणं हे अत्यंत महत्वाचं होतं, परंतु ह्या बेंचकडे ही अशी अपेक्षित नव्हती आम्हाला, ती खंडपीठाकडे होती आणि याच्यामध्ये जे काही तांत्रिक त्रुटी राहिलेल्या आहेत त्या तांत्रिक त्रुटी राज्य सरकारने त्वरित दूर करून याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने जर दखल नाही घेतली तर त्याचा परिणाम समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे आणि त्याचा परिणाम आज आता महाराष्ट्रामध्ये दिसतोय की प्रतिक्रिया पूर्णपणे सरकारच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटी होणार नाही याची गांभीर्याने दखल राज्य शासनाने घ्यावी एवढंच आम्ही या ठिकाणी आता आवाहन करतो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सुद्धा राजकीय बोलता आहात, आवाहन करतो आहे. अशोक चव्हाण म्हणतायत की आम्ही बहिष्कार घालतो आहोत. नेमकं चाललंय काय? सुप्रीम कोर्ट आहे ते, माननीय सुप्रीम कोर्ट, त्यांच्या समोर तुम्हाला प्लीड व्हावं लागतं, विनंती करावी लागते, तेव्हा सुप्रीम कोर्ट ऐकतं. मुळामध्ये आशिषची ऐका जरा, ह्या जे आजचं खंडपीठ होतं या खंडपीठापुढे जर आपण गेलो असतो तर त्या ठिकाणी ह्या प्रकारचा निर्णय घेण्याचे अधिकार जर त्यांच्याकडे नसतील तर तिथं सुनावणी घेण्यामध्ये काय अर्थ नव्हता. नंबर एक की याच्यामध्ये जे कम्युनिकेशन गॅप आहे की बेंच स्थापन करण्याच्या बाबतीतला अर्ज
हा जर पहिला गेला असता आणि त्याचा पाठपुरावा केला असता तर बेंच लवकर ठीक आहे. विनोद पाटील तुमचा जो मुद्दा आहे की माननीय खंडपीठानं सुप्रीम कोर्टाच्या एक क्षणाला हे म्हटलं की का तुमची याचिका फेटाळू नये, जर का त्यांनी सुनावणीमध्येच तहकूब केली नसती विनोद पाटील, तर आता आपण वेगळ्या विषयावरती चर्चा करत असतो. विनोद पाटील. नाही, अगदी बरोबर आहे. समजा आज सुप्रीम कोर्टाने मागितलेला वेळ दिला नसता आणि आपले वकील तिथे हजर नसते तर निश्चित ते एका मोडवर आले असते की यांना माझ्यासमोर मॅटर चालवायचं नाही, हा अर्ज मी डिसमिस करतो. हा अर्ज नेमका काय होता? हा अर्ज असा होता की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठाकडे प्रकरण वर्ग झालेलं आहे. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ तात्काळ गठीत करा व मिळालेली स्थगिती ही वॅकेट करा. हे जर आज मॅटर डिसमिस झालं असतं तर येणाऱ्या काळामध्ये काही जर क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर जर घ्यायचे असतील, एखाद्या डिपार्टमेंटचे सचिव व मंत्री महोदय जर अडून बसले की आम्ही अमुक अमुक विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणार नाही, आम्ही अमुक अमुक विद्यार्थ्यांना जॉईनिंग देणार नाही, तर जेव्हा केव्हा भविष्यामध्ये क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरसाठी कोर्टात जायचं होतं तो दरवाजा कायमचा बंद राहिला असता. मग ज्यावेळेस याच्यावर अंतिम विनोद पाटील पुढचा नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. विनोद पाटील, जसं हेमलता पाटील म्हणाले की 10 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाकडनं मेल आला की आम्ही प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करतोय, म्हणून मग राज्य सरकार आज सुरुवातीला अपियर झालं नाही, मग तहकूब झालं. यामधल्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या महत्वाच्या दिसत आहेत. कुठंतरी कम्युनिकेशन गॅप जो आहे तो राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट आणि विदिन सुप्रीम कोर्ट सुद्धा दिसतोय का? जाधव साहेब, असा कुठल्याही प्रकारचा मेल सुप्रीम कोर्टामधून येत नसतो. सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज काय केला होता की 5 न्यायमूर्तींकडे प्रकरण वर्ग झालेलं आहे, 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ त्वरित गठीत करा. याच्यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या समोर बोबडे साहेबांसमोर ज्यावेळेस आम्ही मॅटर मेन्शन केलं, बोबडे साहेबांनी सांगितलं कोविडची परिस्थिती आहे, ओरल मेन्शनिंग बंद आहे, तुम्ही लेखी स्वरूपात अर्ज करा. मी देखील अर्ज केला, राज्य सरकारने देखील अर्ज केला. याचं उत्तर मला आलं असतं की मॅटर वर्ग केलेलं, मॅटर वर्ग झालेला आहे. फक्त हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे अधिकार आहे की त्यांना ज्या दिवशी वाटेल की हे 5 न्यायमूर्ती ह्या प्रकरणासाठी असतील ते बेंच कॉन्स्टिट्यूट करतील व तशी यादी पब्लिश होईल. असं मेल वगैरे येत नसतो. सरकार काही सांगते, याच्या पूर्वीच्या 2-3 चॅनलवर प्रवक्त्याने असं सांगितलं, असा मेल येत नसतो. सरकारने मागणी करायला पाहिजे की 5 न्यायमूर्तींचं बेंच त्वरित गठीत करा, 5 न्यायमूर्ती आम्हाला द्या आणि ते कशासाठी द्या, याच्यामध्ये अर्जन्सी काय ते तक्ता त्या ठिकाणी द्यावा लागतो. आम्ही 20 दिवसापासून सरकारला पाठपुरावा करतोय की 11वीचे विद्यार्थी किती, पीजीचे विद्यार्थी किती, मेडिकलचे विद्यार्थी किती विद्यार्थी याच्यामुळे सफर होणार आहेत, याचा आकडा जो हेमलता पाटील हा एक मुद्दा आहे. काल जेव्हा अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली किंवा जाहीर भूमिका मांडली की आम्ही या खंडपीठासमोर जाणार नाही, याचा अर्थ तेव्हा राज्य सरकारला हे माहिती होतं की त्यांनी जरी अर्ज केला असला तरी सुद्धा सुनावणी ही या खंडपीठासमोर आहे, ज्या खंडपीठाच्या अध्यक्ष न्यायमूर्तींनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. म्हणून मग आज सुरुवातीला राज्य सरकारचे वकील नव्हते, पण जसं आता विनोद पाटील म्हणतायत की वकील चिटणीस हजर होते तिथे, मग हा गोंधळ काय? नाही, 20 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत आपण सुप्रीम कोर्टामध्ये पत्रव्यवहार केलाय, फॉलोअप ठेवलेला आहे, आपण आपली मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळे आपण सतत सुप्रीम कोर्टाशी आपण पत्रव्यवहार करत होतो, फॉलोअप ठेवत होतो. त्यानंतर 2 वेळा विनंती अर्ज केला, परंतु सॉरी टू से असं बोलायला नको, पण सुप्रीम कोर्टामधलं थोडंसं मिसकम्युनिकेशन यामध्ये नक्कीच झालेलं आहे की जेव्हा एखाद्या घटनापीठाकडे सोपवायचं प्रकरण म्हणतं तेव्हा परत ते 3 न्यायाधीशांच्या बेंचकडे ते प्रकरण येतं, त्याच्यानंतर परत राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला अवगत करतं, परत त्यानंतरही ते प्रकरण तसंच राहतं. त्यामुळे थोडंसं आता ते का मिसकम्युनिकेशन झालं, सुप्रीम कोर्टामध्ये असं का घडलं हा विचारायचा आपल्याला अधिकार नाही, पण हे घडलं ही वस्तुस्थिती आहे. आता त्याला चॅलेंज कसं करायचं आणि काय करायचं माहित नाही, परंतु राज्य सरकारची भूमिका ही स्पष्ट होती आणि राज्य सरकार त्या भूमिकेवरती ठाम राहिलंय. अशोक चव्हाण आजही म्हणतात, थोड्याच वेळापूर्वी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया आलेली आहे, ते म्हणतात की आम्ही घटनापीठासमोर योग्य पद्धतीनं बाजू मांडू, त्यांना विश्वास आहे घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल म्हणून, आणि 4 आठवड्यांचा अवधी दिलेला आहे सध्याच्या खंडपीठांनी. आपल्याला घटनापीठाकडे जायचा मार्ग मोकळा आहे, घटनापीठाकडे आपली बाजू मांडण्याचा मार्ग मोकळा आहे
आणि आपण ती बाजू घटनापीठाकडे भक्कमपणे मांडू. मी आपल्या सर्वांना हेच सांगू इच्छिते की जे काही मिसकम्युनिकेशन झालं ते सुप्रीम कोर्टामध्ये झालं आणि कुठल्या लेवलला झालं, परंतु आपल्याला घटनापीठाकडे जाऊन ही बाजू आपण अतिशय भक्कमपणे मांडणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना ठीक आहे, सहकार्याची ठीक आहे. गरज आहे. याचिकाकर्ते आहेत म्हणून विचारतोय विनोद पाटील अगदी थोडक्यात, खरंच घटनापीठाकडे प्रकरण वर्ग झालंय का? पुढची सुनावणी घटनापीठासमोरच होईल की 4 आठवड्यांनी याच आजच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल? काय नेमकं खरं? मागच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे पहिला याच्यात उल्लेख आहे, वी आर रेफरिंग दिस मॅटर टू कॉन्स्टिट्यूशन बेंच, चीफ जस्टिस मे टेक डिसिजन. म्हणजे माननीय सरन्यायाधीशांनी याच्यावर निर्णय घ्यायचा की कोणते 5 न्यायमूर्ती त्याच्यामध्ये असतील. त्यामुळे मॅटर हे वर्ग झालेले हे 100% सत्य आहे. आणि मॅटर त्यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून ते बेंच कॉन्स्टिट्यूट करून घ्यावं लागेल. जोपर्यंत बेंच कॉन्स्टिट्यूट होत नाही तोपर्यंत सुनावणी याच्यामध्ये सुरूच होऊ शकत नाही. आज हे 3 न्यायमूर्तींकडे जे प्रकरण लागलं त्याच्यामध्ये अर्ज तोच होता की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करा आणि दिलेली स्थगिती उठवा. त्यामुळे प्रकरण वर्ग झालेलं आहे, प्रकरण थांबलेलं नाही, प्रकरण वर्ग झालेलं आहे. मग आजच्या खंडपीठाला अर्थ काय? खंडपीठाची सुनावणी आली कशी मध्येच? आजच्या खंडपीठाला कुठल्याही प्रकारचा अर्थ जरी नसला परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये तो सरन्यायाधीशांचा अधिकार आहे. विनंती करणं आपलं काम आहे. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ लावा, परंतु हे काही टेक्निकल मिस्टेक नाहीये. हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा अधिकार आहे. काय अधिकार आहे की ठीक आहे माझ्याऐवजी हे ऐकतील तर ते मॅटर लावू शकतात आणि त्या अधिकाराचा वापर त्यांनी केलेला आहे. जसं मागच्या काळामध्ये AOR संघटनेने न्यायालयाला कळवलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारचे नवीन हिअरिंग घेणार नाही, आम्हाला ब्रीफिंग देणं अवघड होतं, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट थांबलं होतं. तशाच पद्धतीने राज्य सरकारने 16 तारखेला जर अर्ज केला असता की 5 न्यायमूर्तींच्या शिवाय यांच्याकडे प्रकरण पाठवू नका, 5 न्यायमूर्तींचंच बेंच गठीत करा, तर तसं ते घडलं असतं. म्हणजे राज्य सरकारने एक तर उशीर लावला, म्हणजे 9 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर पर्यंत वेळ लागला, आणि दुसरं म्हणजे सरन्यायाधीशांनी या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू करा हे सांगितल्यामुळे हा घोळ झाला. विनोद पाटील, निश्चित एखादा अर्ज आम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या नावाने केलेला आहे, मॅटर मेन्शन झालेला आहे, लेखी स्वरूपात अर्ज आहे, म्हणजे ते अवगत होते, त्यांना कल्पना होती याच्यामध्ये काय आहे, काय मागणी आहे, तरी सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि रजिस्ट्रीनी हे मॅटर 3 न्यायमूर्तींकडे लावलं. तो कायद्याने त्यांना अधिकार आहे, ते ठरवू शकता की 5 न्यायमूर्तींचं बेंच कधी गठीत करायचं की हे कोणी ऐकायचं. उद्या असंही होऊ शकतं ही 3 न्यायमूर्ती देखील ते 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठात असू शकता. तो पूर्णतः अधिकार न्यायालयाचा आहे. आमचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस 9 तारखेला निर्णय लागला त्या दिवशीपासून सातत्याने जर पाठपुरावा झाला असता तर आम्ही फिरून ज्या ठिकाणी परत आलो इथं येण्याची वेळ नसती. आजपर्यंत 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ हे गठीत झालं असतं आणि काय इमर्जन्सी आहे काय अर्जन्सी आहे हे आकडेवारी सरकारने दिली असती तर राजेंद्र कोंडरे, यातली सामाजिक बाजू वेगळी ठेवा, यातली राजकीय बाजू वेगळी ठेवा, यातली टेक्निकल बाजू जी तांत्रिक बाजू आहे ती समोर आणा. मला असं वाटतंय की आज खंडपीठासमोर मुकुल रोहतगी यांना खंडपीठाने जे प्रश्न विचारले त्याला मुकुल रोहतगींनी जी उत्तरं दिली आणि 4 आठवड्यांचा वेळ मागून घेतला, त्यात बरंच काही आहे. त्यातला काही सार तुम्हाला कळलाय का? माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, आवाज येतोय? बोला. हा, याच्यामध्ये थोडं रिपीट केलं तर बरं. आज खंडपीठासमोर जेव्हा दुसऱ्यांदा सुनावणी सुरू झाली तहकुबीनंतर, तेव्हा खंडपीठानं मुकुल रोहतगींना काय प्रश्न विचारले आणि मुकुल रोहतगींनी जी उत्तरं दिली आणि त्यातून जी 4 आठवड्यांचा अवधी मागून घेण्यात आलेला आहे त्याचं सार काही तुम्हाला कळलंय का? त्याचा काही अर्थबोध होतोय का? 4 आठवड्याची मुदत म्हणजे बेंचकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न असावे, कारण बेंचकडे गेल्याशिवाय आमचा हा प्रश्न सुटू शकत नाही असं आमच्या ध्यानात आलेला आहे. त्यामुळे आपण आमची आग्रहाची मागणी की राज्य सरकारने वेगवेगळ्या मत एकत्रितरित्या राज्य सरकारने आपलं मत ऍडव्होकेट जनरलच्या मार्फत जर ते सुप्रीम कोर्ट पुढे मांडलं तर हा विषय लगेच मार्गी लागू शकतो. पण मगाशी विनोदजींनी सांगितलं, मेटे साहेबांनी सांगितलं की जो काय आता गोंधळ व्हायला लागलेला आहे त्या गोंधळामुळे त्याचा परिणाम खाली होते, त्याची गांभीर्याने दखल घ्यायला आग्रह करू शकतो.
जसं काहीच करू शकत नाही. जर कोर्टाने हे लवकर ऐकलं नाही तर प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे विनायक मेटे दुसऱ्यांदा जेव्हा तहकुबीनंतर सुनावणी सुरू झाली, मुकुल रोहतगींना काही प्रश्न विचारले गेले खंडपीठाकडून, त्यात मुकुल रोहतगींनी काही उत्तरं दिली आणि त्यानंतर मग 4 आठवड्यांचा अवधी आलाय. हा जो मधला कॉन्व्हर्सेशनचा भाग आहे, संभाषणाचा भाग आहे, तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. धन्यवाद आशिषजी, मला आपण संधी दिल्याबद्दल. पण तुमचा काहीतरी आपण जे गैरसमज विचारलंय होतोय त्याच्याबद्दल विनायक मी मेटे. निश्चितपणे बोलतो. तसं नाही, लोकशाहीमध्ये सर्वांना आवाज नाही, असतो, सर्वांना बोलायची संधी द्यावी लागते. हा पण आमचं अन्याय होऊ नये एवढंच आहे. तुमच्यावर जाऊ द्या, अन्याय करणारे त्याच्यावर आम्ही मला कोण? काही फरक पडत नाही. मुद्दा असा आहे, मग मुद्दा आता सरकार करतंय त्याच्यामुळे तुम्ही करू नका एवढंच मुद्दा आहे फक्त. बरं ठीक आहे, मी थोडा मुद्दा अन्याय असा तुमच्यावर आहे करतो आता, की मी कारण अशोक मगाशी चव्हाण आपल्या- महत्वाचं मी- बोलतायत ते ऐकून मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. थेट अशोक चव्हाण काय म्हणतात? सरन्यायाधीशांकडे लेखी विनंती केलेली आहे घटनापीठ स्थापना. 7 ऑक्टोबरला आम्ही सरन्यायाधीश चीफ जस्टिस आहेत त्यांच्याकडे लेखी विनंती केली घटनापीठ स्थापन करण्याकरता. आणि 10 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाच्या मेन्शनिंग ब्रांचमध्ये सुद्धा ईमेल हे आम्ही त्यांना केलेलं आहे की हे आपण हे जे प्रकरण आहे ते आपण घटनापीठाकडे सोपवलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. सर, या आजच्या निर्णयावर याचिकाकर्ता विनोद पाटील आणि संभाजीराजे सुद्धा नाराज आहेत. यानंतर मराठा आरक्षणावर पुन्हा आता मराठा समाज आक्रमक होईल, यावर सरकारची काय भूमिका असेल? सरकारची भूमिका एवढीच आहे की न्यायालयीन प्रकरण आहे, न्यायप्रविष्ट आहे. अजूनही काय आरक्षण काही रद्द झालेलं नाहीये. आरक्षण आहे तेच कायम आहे, फक्त इंटरिम स्टे आलेला आहे. तो स्टे वेकेट करण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा निर्णय घ्यावा लागेल आणि मेरिटवर आर्ग्युमेंट नंतर होईल ना. शेवटी कोर्टाची प्रक्रिया आहे ती. असं आहे की मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण आहे हे परिपूर्ण होऊ शकलं नाही, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी कोर्टाने नाकारलेल्या आहेत हे दिसतच आहे आपल्याला. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जे काही आपल्याला युक्तिवाद करायचा आहे तो सुप्रीम कोर्टात करावाच लागेल. पण युक्तिवाद करण्याकरता 2 टप्पे पहिले पार पाडावे लागतील आपल्याला. पहिल्यांदा म्हणजे घटनापीठ स्थापन करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भामध्ये चीफ जस्टिसकडे लेखी अर्ज आपला आहे, मेन्शनिंग पण केलंय. पुन्हा आपण लेखी अर्ज देऊ, आजच्या सांगितलं पुन्हा करू आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा घटनापीठ स्थापन होऊन मेरिटवर केस जेव्हा डिस्कस होईल त्याच्या अगोदर आपली विनंती कोर्टाला राहणार आहे की ते इंटरिम त्यांनी जो स्टे दिलेला आहे तो त्यांनी वेकेट करावा, की ज्याच्यामुळे ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत, ज्यांच्या नोकऱ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत, किंवा त्यांना तरी काहीतरी रिलीफ मिळावा, हा आमची इच्छा आहे. त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. आता बाहेर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक अनेक मतं व्यक्त करतात. प्रत्येकाच्या मतावर मी काय माझं मत व्यक्त करू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग या कामावर चर्चेत असतो. कशामुळे चर्चा असतो सांगा ना मला, काय कळू द्या. माझ्याकडे नवीनच विभाग आहे, मी नवीनच मंत्री आहे विभागाचं, मला सांगितलं पाहिजे. चंद्रकांत पाटलाची जुन्या आठवणी असेल सांगा मला काय असेल तर. इथं सार्वजनिक बांधकाम विभाग एक जो आहे तिथं प्रभारी अभियंता कधीच म्हणजे नेहमी प्रभारीच अभियंता असतो आणि एखादा तिथं बदली होऊन आला तर त्याला रुजू केलं जात नाही. मागचा इतिहास आहे. माझा इतिहास बऱ्याचशा काही राजकीय पुढाऱ्यांचा जे काही गुत्तेदार आहेत त्यांचा सहभाग असतो म्हणा किंवा कर्मचाऱ्यांचं काय असतं. पण इथं तो विभाग फार कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळं तिथं कुठलीच कामं दर्जेदार होत नाही. आता आपण मग शिकून जातो. पुन्हा जातोय विनायक मेटे यांच्याकडे, शिवसंग्रामचे नेते आहेत. विनायक मेटे, हा आता बोला. आता राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. हा बोला. चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही 7 तारखेला अर्ज केला, 10 तारखेला मेल केला. चव्हाण साहेब सरळ सरळ असत्य बोलत आहेत, खरं बोलत नाहीत. मी मगाशी सांगितलं की माझ्याकडं शासनाचं हे पत्र अर्ज 7 तारखेचा आहे. 7 तारखेलाच माननीय मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेब यांनी शासनाच्या वकिलाला सांगितलं, मी परत सांगतोय, माननीय बोबडे साहेबांनी शासनाच्या वकिलाला 7 तारखेला सांगितलं की तुम्ही घटनापीठ स्थापन करण्याच्या करता अर्ज तरी करणार आहात की नाही, हे त्यांनी 7 तारखेला सांगितलं. नंतर 7 तारखेला रात्री त्यांनी रजिस्टरकडं हा अर्ज केलेला आहे. 7 तारखेला रात्री, ते सुद्धा लेटर ऑफ अर्जन्सी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी घटनापीठाकडे हे अर्ज पाठवा असं म्हटलेलं नाही. आणि मग जर शासन म्हणत असेल की आम्ही अर्ज केलाय, तर मग आता 2-3 दिवसापूर्वी स्पष्टपणानं
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्या नावानं घटनापीठ स्थापन करण्याचा अर्ज मग ह्या 2-3 दिवसापूर्वी का केला परत, याचं उत्तर सरकारनं आणि चव्हाण साहेबांनी द्यावं. म्हणजे सरळ सरळ दिशाभूल करण्याचं काम सरकार अधिकृतपणाने करतंय, हे दुर्दैव आहे. मूळ मुद्दा असा आहे की सरकारच अशा पद्धतीची दिशाभूल करायला लागलं, असत्य बोलायला लागलं, तर मग खरं कुणावर विश्वास ठेवायचा, असा मुद्दा आहे. म्हणून मी मगाशी जे काय मी किंवा अनेक याचिकाकर्ते जे वस्तुस्थिती जी घडलेली आहे त्या कोर्टामध्ये ती सांगतायत की शासनाचं वकील तिथं उपस्थित असताना एक ते बाजू मांडत नाहीत, दुसरे तिथं पोहोचत नाहीत. नंतर अशोकराव चव्हाण साहेब म्हणतात की आम्ही बहिष्कार टाकतोय, आम्ही तिथं बोलणार नाही, आणि मग नंतर मग तिथं बोलतात. 2-4-5 मिनिटामध्ये त्याच्यावर ते पुढची 1 महिन्याची मुदत मागतायत. त्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये मग घटनापीठ स्थापन करायचा, परत अर्ज करणं किंवा केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करणं, घटनापीठ स्थापन करून घेणं, त्यांच्याकडे अर्ज करणं आणि नंतर ही अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करणं. ह्या सगळ्या गोष्टी जे करायचं त्याच्याकरता वेगवेगळ्या याचिकाकर्ते आहेत, जे त्यांचे वकील आहेत, तज्ज्ञ आहेत. आम्ही 8-10 याचिकाकर्ते यांच्याशी समन्वय करायचा सोडून या सगळ्याला एकत्र करून ही कशी पद्धतीनं आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येईल, आरक्षणातून आपल्याला कसं देता येईल, आरक्षण ही स्थगिती कशी उठवता येईल, रखडलेले शैक्षणिक प्रवेश आपल्याला कसं त्यातून मार्ग काढता येईल, कशा प्रवेश देता येईल, ज्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना कसं नोकरीवर देता येईल, ही करायचं सोडून फक्त राजकीय स्टेटमेंट करणं एवढाच एक कलमी कार्यक्रम सरकारचा आणि अशोकराव चव्हाण साहेबाचा आहे. आणि म्हणून मी जबाबदारीनं सुरुवातीपासून म्हणतोय, चव्हाण साहेबाचं हे अखत्यारीतली गोष्ट नाही, त्यांच्याच्यानं ही गोष्ट पेलवत नाही, म्हणून त्यांनी स्वतःहून याच्या जबाबदारीतून मोकळं व्हावं आणि एखादा चांगला कर्तबगार माणूस यांच्याकडे ती जबाबदारी द्यावी. ह्याचं उदाहरण जेव्हा वडट्टीवार साहेबाकडं सारथीच्या सगळ्या गोष्टी होत्या, पूर्ण टाळत ठोकायचं फक्त बाकी ठेवलं होतं, गोदरेजच्या लॉकची ऑर्डर पण त्यांनी दिली होती, पण ते अजितदादांनी पुढाकार घेतला आणि आता सारथी हळूहळू मार्गावर यायला लागली. तसंच आरक्षणाचं करावं. चांगल्या माणसाकडे थोड्या वेळापासून म्हणजे आधीपासून एक आग्रह धरतोय की माननीय खंडपीठाने जे सरकारी वकील आहेत मुकुल रोहतगी यांना काय प्रश्न विचारले आणि रोहतगींनी खंडपीठाला काय उत्तर दिले, या सगळी मेक आहे आणि त्यावरच आपण चर्चा करतोय. मी सर्व पॅनलिस्ट म्हणजे जेवढे काही पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही ते जे संभाषण झालं माननीय सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ विरुद्ध सरकारी वकील मुकुल रोहतगी यांच्यामध्ये जे संभाषण झालं ते वाचून दाखवतोय. त्यामुळे आपल्याला कळेल की सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं. न्यायाधीश असं म्हणाले, रोहतगी तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही तुम्हाला पूर्ण न ऐकता निर्णय दिला जो स्थगितीचा निर्णय होता. त्यावरती मुकुल रोहतगी म्हणाले नाही. पुन्हा न्यायाधीश म्हणाले मग तुम्ही असा अर्ज का केला. त्यावरती मुकुल रोहतगी म्हणतायत सरकारच्या अर्जात घेतलेल्या आक्षेपाशी मी सहमत नाही. सरकारी वकील म्हणतोय सरकारच्या अर्जात सरकारनं जो अर्ज दाखल केला आहे त्याच्यात जे आक्षेप घेतलेले आहेत त्याच्याशी सरकारी वकील म्हणून आपण सहमत नाही असं मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात आज म्हणाले. तसंच ते पुढे असंही म्हणाले आम्ही अर्ज घटनापीठाकडे करायला हवा होता, आम्हाला 4 आठवड्याचा अवधी द्या. याचा अर्थ काय, राज्य सरकारने अजूनही घटनापीठाकडे सुनावणी वर्ग करा असा अर्ज केलेला नाही, याचा खुलासा सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी आज सुप्रीम कोर्टात केलेला आहे. जेव्हा मुकुल रोहतगी माननीय घटनापीठाला असं म्हणाले की आम्ही अर्ज घटनापीठाकडे करायला हवा होता, आम्हाला 4 आठवड्याचा वेळ द्या, याचा अर्थ घटनापीठाकडे सुनावणी द्या हा अर्ज केलेलाच नाही. त्यावरती न्यायाधीश काय म्हणाले आज खंडपीठाचे, ते असं म्हणतायत आम्हाला यात काही म्हणायचं नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. ही केस 4 आठवड्यांसाठी आम्ही तहकूब करतोय आणि त्यांनी 4 आठवड्यांसाठी हा खटला तहकूब केलाय. पुढची तारीख ही 4 आठवड्यांची मिळालेली आहे, म्हणजे 4 आठवड्यानंतर
सुनावणी होणार आहे. थोडक्यात काय, हेमलता पाटील, मी वारंवार जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तो हा आहे की अर्ज झालाय नाही झालाय याविषयी जेव्हा मुकुल रोहतगी आले खंडपीठासमोर तहकुबीनंतर, जेव्हा सुनावणी नव्यानं सुरू झाली, पुन्हा सुरू झाली, तेव्हा मान्य सुप्रीम कोर्टाने हे विचारलं की तुम्ही अर्ज कोणता केलाय. एक तर हे विचारलं की आम्हीच निर्णय दिलाय, तो तुम्हाला मान्य आहे की नाही. दुसरं असं विचारलं तुम्हाला घटनापीठाकडे न्या, हा अर्ज आहे का तुमच्याकडं. तिथं सरकारी वकील नाही म्हणाले. हेमलता पाटील, नाही, जसं अशोक चव्हाणांनी आता सांगितलं की 7 ऑक्टोबर नंतर वारंवार आपण 7 ऑक्टोबर असेल, 10 ऑक्टोबर असेल, त्यानंतर 2 वेळा आपण सुप्रीम कोर्टाकडे हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या संदर्भामध्ये अर्ज केलाय. मगाशी विनोद पाटलांच्याही बोलण्यामध्ये आलं की हे घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या दृष्टीने कारवाई झालेली आहे. त्यामुळे मुकुल रोहतगी काय म्हटले ते मी आता सांगू शकत नाही, परंतु जे घडलं, जे सरकारने सांगितलं त्याच्याशी मी बांधील आहे आणि सरकारने घटनापीठाकडे तो अर्ज घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग व्हावं म्हणून मागणी केलेली आहे. दुसरी गोष्ट, एकच सेकंद, मी फक्त विषयांतर करत नाहीये, परंतु विनायक मेटेंना मला विनंती करायची की आपण ज्या पद्धतीने या गोष्टीचं राजकारण करताय ते कृपया राजकारण करू नका. वारंवार अशोक चव्हाण या पदासाठी योग्य नाहीत असं जे आपण म्हणताय, एक मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, अनेक वेळा तुम्हाला विश्वासात घेतले, अनेक वेळा सरकारने सर्वांना विश्वासात घेतलंय आणि आता घटनापीठाकडे आपण ही बाजू मांडणार आहे. त्यामुळं उठसूट सरकारवरती अशा पद्धतीचे आरोप करणं आणि सरकारला कुठेतरी आपण आपल्या राजकारणासाठी सरकारचा बळी देणं, अशा गोष्टी करू नका. आणि तुमच्या बोलण्यातनं असं जाणवतंय की सरकारला काही मराठा आरक्षण द्यायचं नाहीये का, आणि असं करण्याच्या मागे सरकार का असू शकेल. म्हणजे एखादं सरकार सत्तेवरती आल्यानंतर हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल का त्याच्यामध्ये खोट घालेल. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने बोलताय आणि आपण कारण नसताना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना समोर ठेवून हे राजकारण करताय, याला माझा आक्षेप आहे. आजची घटना घडली, कशामुळे घडली, काय घडलं, हे सगळं आता आपल्या समोर आलेलं आहे, परंतु आपल्या हातात वेळ आहे आणि आपण परत घटनापीठाकडे ही बाजू तुम्ही भक्कमपणे मांडू, अपुऱ्या एवढीच मला माहितीवर आपल्याला विनंती बोलताय. करायची आहे. सरकार, नाही, अपुऱ्या माहितीवर ताई, बोलत नाहीये. तुम्ही अपुऱ्या माहितीवर बोलताय, आपल्याला त्याची कल्पना नाही म्हणून तुम्ही हे वक्तव्य करताय, असं नाही. आम्ही हे तुम्ही मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात या सगळ्यांच्या समोर आमच्या या भावना तिथं व्यक्त केलेल्या होत्या. अनेक वेळा सांगितलेलं की घटनापीठ स्थापन करायला अर्ज करा आणि त्यांच्याकडे स्थगिती उठवण्यासाठी अर्ज करा. तो केलेला नाही. आणि आता जी संपादक म्हणजे आशिषजींनी जे वाचून दाखवलं, प्रत्यक्ष कोर्टात काय झालं, मग तिथं सरळ सरळ स्पष्टपणे अर्ज नाही हे कबूल करतायत मुकुल रोहतगी यांनी माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, त्यांचं वाक्य असं आहे की आम्ही अर्ज घटनापीठाकडे करायला हवा होता, आम्हाला 4 आठवड्याचा वेळ द्या. याचा अर्थ अर्ज घटनापीठाकडे रिसर केला गेलेला नाहीये. एखादा मेल पाठवला असेल, तो सुप्रीम कोर्टाने डिनाय केला असेल, माहिती नाही. विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा असेल तर तो झाला आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि मुकुल रोहतगी यांच्या म्हणण्यानुसार तसा अर्ज राज्य सरकारच्या वतीनं झालेला नाहीये. मी शेवटी दिलीप अलोनी यांच्याकडे जातोय. माफ करा दिलीप अलोनी, मराठ्यांचा प्रश्न आहे, मराठ्यांचा जो वाद सुरू आहे आणि म्हणून मराठी नेतेच बोललेले आहेत, त्यामुळे मी शेवटी तुमच्याकडे येतोय. आता हे सगळं झालेलं आहे, यावरती तुमचं भाष्य सांगा आणि आपण हा कार्यक्रम संपवू. बोला सर. पहिली गोष्ट म्हणजे आज महाअभियुक्त उशिरा पोहोचले, नंतर तो अर्ज झाला नाही, या सर्व गोष्टी आपल्याला असं वाटते की हा भोंगळ कारभार आहे. पण सर तो भोंगळ कारभार नाही आहे, तो अत्यंत विचारपूर्वक केलेल्या या सर्व गोष्टी आहेत. कारण की या सरकारला माहिती आहे आणि बहुधा कायदे तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं आहे की हे मराठा आरक्षण टिकणार नाही, म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलतात आहे. ते सर्व तऱ्हेच्या ट्रिक्स वापरून, युक्त्या वापरून पूर्ण हिअरिंग किंवा गोष्टी 2-3 वर्ष पुढे नेण्याच्या मागे आहेत. दुसरं म्हणजे स्थगिती उठवण्याकरता घटनापीठाकडे जायचं, ही जी अशोक चव्हाण साहेबांनी काल म्हटलं ते बहुधा त्यांनी कुठल्याही वकिलाला न विचारता म्हटलं असलं पाहिजे. कारण की कुठल्याही व्यक्तीने ज्याने घटनेचा अभ्यास केला आहे त्याला माहिती आहे की कलम 133 ते 137
रिव्ह्यू करता किंवा पुनरावलोकना करता जे कलम आहेत त्याच्यात अत्यंत क्लिअर आहे की पुनरावलोकन हे युजली जर काहीतरी फॅक्च्युअल गोष्ट असेल किंवा कायद्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच ते केलं जातं एक. आणि दुसरं म्हणजे घटनापीठ हे फक्त घटनेनुसार एखादा कायदा आहे का याच्या फंडामेंटल गोष्टींमध्ये जाण्याकरता असतं. स्थगिती उठवणं किंवा न उठवणं, एखाद्याला बेल देणं किंवा न देणं या गोष्टी करता घटनापीठ नसतं. आज जे या पूर्वीच्या खंडपीठाकडे गेलंय ते चीफ जस्टिसने बरोबर काम केलं होतं. आता यांनी 4 आठवड्यांचा वेळ याच्याकरता मागितला की यांना टाइमपास करायचा आहे. यांना माहिती आहे की ते खंडपीठ यांना पुन्हा ते घटनापीठ यांना पुन्हा खंडपीठाकडेच पाठवणार आहे. असं करत हे 6 महिने घेणार आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की या सर्व याच्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान होतंय, इतर सर्व मुलांचं नुकसान होतंय. तर पहिली गोष्ट म्हणजे या सरकारने लोकांना मूर्ख बनवण्याऐवजी यांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की या क्षणी स्थगिती आहे, त्यामुळे मराठा मुलांना खुल्या वर्गामध्ये अप्लाय करण्याकरता परमिशन द्यायला पाहिजे. खरं म्हणजे ती डी फॅक्टो आहे. आज जर कोणी सुद्धा जर हायकोर्टात गेला तर हायकोर्ट सांगेल की मराठा मुलांनी खुल्या वर्गामध्ये अप्लाय करावं, कारण की या क्षणी स्थगिती आहे याचा अर्थ SCBC बंद आहे. या क्षणी तो पर्यायच अवेलेबल नाहीये आणि हा SCBC कायदा टिकणार नाही. ही रियालिटी मराठा समाजाने म्हणून मग दिलीप बालोनी म्हणतायत की जसं दुर्बल घटक म्हणून सवर्णांनाही EWS ची तरतूद झालेली आहे, त्या तरतुदीचा फायदा मराठा समाजानेही घ्यावा. बरोबर, कारण की या क्षणी ते मागास नाहीयेत. SCBC जर स्थगित आहे तर याचा अर्थ कोर्टाच्या दृष्टीने आणि घटनेच्या दृष्टीने ते या क्षणी मागास नाहीयेत. परंतु सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे सगळा डिसिजन कसा घेता तुम्ही? काय बरं ठीक आहे ठीक आहे. नाही नाही माझ्याकडे वेळ संपलेला आहे राजेंद्र कोंडरे, माझ्याकडे वेळ संपलेला आहे. नाहीतर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. किंबहुना पुढची चर्चा याच मुद्द्यावरती मला करायची आहे. मला हा एक प्रश्न हो की नाही उत्तर हवंय. मी सर्वांना विचारतोय. राजेंद्र कोंडरे तुमच्यापासून सुरुवात करतोय. जर का SCBC आरक्षणाला स्थगिती असेल तर राज्य सरकारनं EWS ची सवलत लागू करावी का? अजिबात नाही, कारण आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण तयार होऊ शकते, म्हणून करू नये. करू नये. ठीक आहे. विनायक मेटे EWS ची सवलत लागू करावी का SCBC नाही तोवर? माझं स्पष्टपणे मत आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणावर स्थगिती आहे तोपर्यंत सरकारचा EWS केंद्र सरकारनं दिलेला आहे त्याचा लाभ मराठा समाजाच्या शिक्षणाकरता नोकरी करता घेतला पाहिजे. ठीक आहे. विनोद पाटील काही कारण नाही. विनोद पाटील, अन्यथा EWS का नकोय? EWS देणं न देणं राज्य सरकारच्या हातात नाहीये. ज्यावेळेस हा कायदा झाला याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितण्यात आलेलं आहे की ज्यांना कुठलंही आरक्षण नाही त्यांना EWS मधून भाग घ्यावा. राज्य सरकार विनाकारण भाऊ करते, कधी म्हणते आम्ही देऊ, कधी म्हणतो देणार नाही. EWS हे नॅचरली लागू आहे. आज मराठा विद्यार्थ्यांना नॅचरली लागू आहे, कारण आम्हाला कुठलंही आरक्षण नाही, त्यामुळे नॅचरली आम्हाला लागू आहे. ठीक आहे. हेमलता पाटील, मग राज्य सरकार का GR काढत नाही, उलट मागे घेतलंय? त्याच्यामध्ये आता इतकी मतांतर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन, संभाजीराजेंनी एकत्र येऊन सर्वांनी त्याला विरोध केला आणि सरकारने त्या पद्धतीने भूमिका घेतली. आता सगळ्या संघटनांनी ठरवावं आणि सांगावं की काय हवंय ते. प्रत्येकाचं वेगळं मत पडतं, प्रत्येकाचा वेगळा निर्णय पडतो. परंतु विनोद पाटील यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य आहे. परंतु आता सरकार म्हणून काय बोलणार, कारण सगळ्यांचेच इतके मतांतर आहेत आणि वेगवेगळ्या आम्ही आंदोलन करू. विनोद पाटील, EWS ची सवलत केंद्राच्या स्तरावरती तर आहेच आहे, राज्याच्या स्तरावरती म्हणतो त्यासाठी राज्य सरकारला GR काढावा लागेल की राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, राज्यातल्या नोकर भरतीमध्ये. नाही आशिष नाही असं नाहीये. 28 तारखेचा हे बघा, 28 जुलैचा एक शासन आदेश आहे की मराठा समाजाला EWS मधून वगळण्यात यावं. तो GR फक्त रद्द करण्यात येत आहे. 2 वळीचा GR शासनानं काढायचा आहे, पण तो 2 वळीचा GR न काढून मराठा समाजावर ओपन याच्यावर सगळा अन्याय शासन करतंय. ही शासन निर्णयच घेत नाही. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे, आणि का शासन असं करतंय? राजेंद्र कोंडरे, शासनाला हा सल्ला का दिला गेला?
मेटेंना हा विषय पूर्ण माहिती नाही. हे 15/4, 16/4 खालचं जे आरक्षण आहे, या आरक्षणानुसार राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस आम्ही पहिल्यांदा 25 वर्षात मिळवली. ऐका 25 वर्षात मिळवलेली आहे. ती शिफारस विधिमंडळाने मान्य केलेली आहे. तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच त्याच्यापेक्षा कणभर जास्त मला माहिती आहे. बरं ठीक आहे हा मुद्दा चर्चेला आणायचा आहे, कारण यामधून मराठा समाजांमध्ये फूट पडते आहे की एससीबीसीला जर का स्थगिती असेल, जोवर स्थगिती असेल तोवर ईडब्ल्यूएस अर्थात इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जे सवर्णांसाठी केंद्र सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याचा लाभ मराठा समाजाला राज्यात द्यायचा किंवा नाही यावरती मतमतांतर आहे. काहींना असं वाटतंय की जर का एससीबीसीला स्थगिती आहे तोवर ईडब्ल्यूएस लागू केलं तर त्याचा परिणाम हा सुप्रीम कोर्टातल्या या खटल्यावरती होईल. काहींचं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन जर का राजकीय आरक्षण घ्यायचं झालं तर तो मार्ग इथेच खुंटेल. काहींना असं वाटतंय की स्थगिती उठल्यानंतर मग दुहेरी लाभ मिळू शकेल. यामध्ये राजकारण जर का असेल तर ते फोरफ्रंटवरती आलं पाहिजे, त्यावरती सविस्तर चर्चा झाली पाहिजे. यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. दिशाहीन सगळा कारभार चाललेला आहे आणि आज जे काही सुप्रीम कोर्टात घडलंय त्याला दोष कोणाला द्यायचा आहे तर तो राज्य सरकारला द्यावा लागेल. यामध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात ही जी परिस्थिती या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्य सरकारनं ओढवून घेतलेली आहे ती आलेली आहे. यावरती चर्चा झाली पाहिजे. राज्य सरकारच्या वतीनं अशोक चव्हाण यांना जबाबदार धरलं जात आहे. त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की घटनापीठाकडं हे प्रकरण चाललेलं आहे. आता बघायचं आहे की खरंच सरन्यायाधीश घटनापीठाकडं हे प्रकरण सोपवतात की आहे ते 3 जजेसचं खंडपीठासमोरच ही सुनावणी कंटिन्यू 4 आठवड्यानंतर होणार आहे. बरंच काय होणार आहे. इथंच थांबूया. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.